नमस्कार, मी साहिल नारुलकर. वार्ता गोव्याची मध्ये आपलं स्वागत. पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, पण तत्पूर्वी हेडलाईन्स. राज्यात प्रशासन तुमच्या दारी कार्यक्रम. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांनी केला विविध तालुक्याचा दौरा. लोकांचे प्रश्न जाणून घेण्याचा सरकारचा प्रयत्न. मुख्यमंत्र्यांनी केला केपे दौरा. बदनामी करण्यासाठी केल्या जात आहेत सरकार विरोधात बोगस तक्रारी. काही राजकीय लोक वैफल्यग्रस्त होऊन करतायत तक्रारी. तक्रारींवर सही उल्लेख असलेल्यांची चौकशी होणार. तक्रारींमागील सत्य शोधण्याच्या डीजीपींना केल्यात सूचना. माझे सरकार स्वच्छ, मुख्यमंत्री सावंतांचा विश्वास. मंत्री रवी नाईकांनी नागरी पुरवठा खात्याच्या गोदामाला अचानक दिली भेट. गोदामातील बहुतांश कर्मचारी गैरहजर. काम न केल्यास कर्मचाऱ्यांवर होणार कडक कारवाई. नागरी पुरवठा मंत्री रवी नाईकांचा निर्देश. दक्षिण गोव्यात जानेवारी-फेब्रुवारीत अपघाती मृत्यूत वाढ. यंदा 28 अपघाती मृत्यूंची प्रकरणं नोंद. 11,040 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अभिषेक धनिया यांची माहिती. आणि मंत्री बाबुश मोन्सेरात यांच्या विरोधातील कथित लैंगिक अत्याचार प्रकरण अतिरिक्त महिला सत्र न्यायाधीशांकडे द्या. सरकारी वकील व्ही.जे. कॉस्ता यांची न्यायाधीशांकडे अर्जाद्वारे मागणी. माझे सरकार स्वच्छ, माझी बदनामी करण्यासाठी काही राजकीय लोक वैफल्यग्रस्त होऊन बोगस तक्रारी करत असल्याचे स्पष्टोक्ती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली आहे. तक्रारीवर सही आणि तक्रारीत उल्लेख असलेल्यांची चौकशी करून सत्यशोधाचा सूचना डीजीपींना केल्यात असल्याचंही मुख्यमंत्री म्हणालेत. केन्नाच माझ्या फॅमिली मेंबर माझ्या ॲडमिनिस्ट्रेशनात केन्ना ढवळाढवळ करूंक ना. त्या खातीर जे लेटर एनी हांव कोणी पीएमाक बरयला आसत ज्याची दोग जाणांची नांवां आसात तांकांय बी हांवें डीजीपीक सांगलां की आफोन हाडून तांची इन्क्वायरी कर. सकयल कोणी सायनी मारलेल्यो आसा खोट्यो काय खऱ्यो तांचेय बी त्यांची विचारपूस कर. त्यांच्या कडेन कोणी बाबा खऱ्याच पद्दतीन मागला आसत आणि अशा पद्दतीन जर कोणी खरेंच केला आसत जाल्यार ताका जे आसा पळय न्ही टॉलरेट करून घेतले वयचे ना. तेंचेर पनिशमेंट ही नक्कीच जातली. त्या हांवें डीजीपीक ऑलरेडी सांगलां की त्या दोगांच्या सहीत ज्यो सायनी कोणाच्यो फेक दिसता तांकांय हाड, तांच्या कडेन इन्क्वायरी कर आणि हांची सगळ्यांची इन्क्वायरी कर. ऑफकोर्स तेंच्यांनी कावंटर कंप्लेन केला. त्या खातीर म्हजें सरळ म्हणणें आसा थोडे पॉलिटिकली मायलेज घेवपा खातीर अशा पद्दतीच्यो कंप्लेनी करपाक लागलेले आसा. पुराय हांव आजुनूय सांगता माय एडमिनिस्ट्रेशन इज एन क्लियर एडमिनिस्ट्रेशन. अशा पद्दतीच्यो केन्नाच घोळ जे आसा हे सहन करून घेतले वयचे ना. त्या ती कोणायकूय हांवें पयरूय सांगलां की इधर द डीजीपी कडेन ते कंप्लेन करूं येता किंवा म्हाज्या कडेन कंप्लेन करूं येता. हांव हे टॉलरेट केलो वयचो ना. दिल्ली लेटर पावला काय ते बेस्ट आय डोंट नो, म्हाका खबर ना. आता इथून पुढे एटीएमवर सीसीटीव्ही सुरक्षा रक्षक नसल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अभिषेक धनिया यांनी बँकांना दिलाय. एप्रिलपासून या संदर्भातील पाहणी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. गेल्या वर्षी फोंडा आणि मडगाव अशा 2 ठिकाणी एटीएम चोरीची प्रकरणं घडली. सुरक्षा रक्षक नसल्यानं या ठिकाणी चोऱ्या झाल्या. या प्रकरणानंतर दक्षिणेतील विविध बँकातील अधिकाऱ्यांसोबत 13 बैठका घेण्यात आल्या. तसंच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयानं दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना याचा अहवाल दिला. याच अहवालाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी 10 मार्च रोजी दक्षिणेतील सर्व बँका तसंच एटीएम ऑपरेटर्सना एक आदेश जारी केला आहे. एटीएमवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं आणि सुरक्षा रक्षकांची नेमणूक करणंही बंधनकारक राहील असं त्या अध्यादेशात स्पष्ट करण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर एटीएमच्या सुरक्षेसाठी आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनानं कडक पावलं उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर एटीएमवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षकांची नेमणूक करणंही बंधनकारक राहील असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बँका आणि एटीएम ऑपरेटर्सना दिला आहे. या आदेशाचं उल्लंघन केल्यास संबंधित बँक अधिकारी तसंच एटीएम ऑपरेटर्सवर गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अभिषेक धानिया यांनी दिला आहे. इसके अलावा हमारी आपने देखा होगा बैंक ऑफिशियल्स के साथ भी मीटिंग होंगी. लास्ट ईयर आपने देखा होगा 2 ऐसी एटीएम रॉबरीज हुई हैं. एक पोंडा में हुई थी और एक मडगांव पुलिस स्टेशन में हुई थी और काफ़ी इसमें ह्यू एंड क्राई हुआ था. तो बैंक्स के साथ हमने 13 मीटिंग्स करी हैं जिनमें उनको बताया गया है कि आपको क्या क्या सिस्टम्स को अपग्रेड करना है. इसके साथ ही साथ मैं आपको एक ये जो कलेक्टर साउथ ने जो ऑर्डर इशू किया है मेरी रिपोर्ट पे उसको भी मैं डालूंगा, जिसमें और आपके माध्यम से मैं बताना चाहूँगा कि सभी जो बैंक और एटीएम ऑपरेटर्स हैं उनको ये मैंडेटरी किया गया है थ्रू दिस ऑर्डर दैट दे आर सपोज टू पुट सीसीटीवी सिस्टम्स इन प्लेस एंड सिक्योरिटी गार्ड्स. आप देखेंगे मैक्सिमम ऑलमोस्ट 70% हमारे ऐसे केसेस ऐसे एटीएम्स हैं जहाँ पर सिक्योरिटी गार्ड होता ही नहीं है. दैट इज़ अ प्रॉब्लम.
कि एटीएम्स और बैंक ऑपरेटर्स जो हैं वो इस चीज़ को सीरियसली लेते हैं। इसकी वजह से क्रिमिनल्स को मौका मिलता है यहाँ पे पिल्फरगेट करके क्राइम करने का। तो दे हैव बीन मेड मैंडेटरी। इस ऑर्डर की कॉपी हमने सभी बैंक ऑफिशियल्स और एटीएम ऑपरेटर्स को डिलीवर करा दिया है, उनसे रिसीव करा दिया गया है। एंड बाय फर्स्ट वीक ऑफ अप्रैल अगेन वी आर गोइंग टू स्टार्ट द ऑडिट ऑफ ऑल एटीएम्स एंड, और वहाँ पर अगर कहीं भी सिक्योरिटी लैप्स है तो वी आर गोइंग टू रजिस्टर केस अगेंस्ट द कंसर्न एटीएम ऑपरेटर्स और बैंक ऑफिशियल्स। दैट शुड बी वेरी क्लियर टू देम। प्रशासन तुमच्या दारी कार्यक्रमानंतर नागरी पुरवठा मंत्री रवी नाईक यांनी अचानक नागरी पुरवठा खात्याच्या गोदामाला भेट दिली। यावेळी बहुतांश कर्मचारी गैरहजर असल्याचं समोर आलंय। यावर मंत्री काय म्हणाले पाहूयात। 672 मेट्रिक तांदूळ गहू आसा 73 मेट्रिक पूण तुका तांदूळ बिंदूळ पळयले कशें क्वॉलिटी बरी आसा। आतां तुमकां दाखयला आमी तेच चेक करपाक क्वॉलिटी पळोवपाक, कित्याक भायल्या बेश्टे कितें कितें जाता न्हू ताका लागून हांवें पळयले तांदूळ सारके तुमकां पळयले बिरयानी करपाचें सारकें तांदूळ आनी गहूय बरें आसा पिठाक। आतां कितें आसा हें पळयलें आमी आनीक आमचे हेजेर नजर आमचे दवरून आसात, लोक आसा आमचे नजर दवरलेले आसा आमी। आनीक खंय कितें जालें जाल्यार आमी तेच आमी लक्ष दवरना कितें केलें जाल्यार। सर सिव्हिल सप्लाय ऑफिसांनी तुम्ही विजीट दिली, सगळे कशें तुमकां कशें वेवस्थीत आसा काय कशें आसा सगळें? पळय ऑफीस बी आसा पळय थंय मागीर सारकें काडचें पडटलें, सारकें पळोवचें पडटलें तें आसा ऑर्डरीचे काय ना तेवूय पळोवचें पडटलें। चड लोक स्टाफ भरलेले आसा तेवूय सारके बसता काय ना तेवूय पळोवचें पडटलें। हें सगळें आमी पळयतले, एक कमिटी अपॉयंट करता आनी ते सगळे इन्क्वायरी करतले आमी सारकें आसा काय ना। थोडे नांव भरल्यात, खूब भरल्यात। आता जेन्ना तुम्ही वचून येयला तेन्ना तुमकां सारकें दिसलें सगळें? आसा थंय काम कितें करता कशें करता कोणाक कितें दिलं काय करता हो आतांचो तो भरले नंतर तो आसा खाली आसले आसा मरे म्हणजे सगळ्याक खूब भरल्यात ते आतां कितें एक्स्ट्रा आसा सिस्टर स्टाफ एक्स्ट्रा आसा म्हाका आमी पळयता तेका सांगता म्हणटा म्हाका लिस्ट दी म्हणून। ओके एक्स्ट्रा आसा, जास्त खंय आसा, कमी खंय आसा ते दी म्हणटा आनी जास्त घेतल्यार जाल्यार जास्त कित्याक घेतले तेवूय आमी पळयता, फायंड आवट करता कळ्ळें न्हू। अशें करचें पडटलें मागीर कितें आमकां इतलें जाय काय कितें पळया कितें जास्त आसल्यार सर तुम्ही ट्रान्सफर आणि तांकां ट्रान्सफर पळया मागीर डायरेक्टरचें काम की खंय गरज आसा तें धाडपाचें। आतां आमकां गोंयभर आसा गुदांव, गोंयभर गुदांवाचें आमी आतां हे मेंटेनन्स घेतला, सांगलां आमी ते सगळे जे हे आसा पळय हे गुदांव ते सगळे आमी आतां हें सांगलां PWDला अर्जंट रिपेर करून आमकां दी म्हणून सगळे गुदांव कंप्लीट गोंयचे। आनी ताका बाकीचें कितें आसा तें पेंट करपाचें, निवळ करपाचें, CCTV घालपाचें सगळें PWD सांगलां आमी आनी ते अर्जंट करून घेता आमी। गोंयचे सगळे जवळ 12 हे आसा गुदांव, 11 ना 12 तालुका 11 गुदांव, 12 तालुका 11 गुदांव, वाळपय 2 आसा, वाळपय 2 आसा न्हू रे हांगा होंडा सकाळी 2 आसा, होंडा एक आसा होंडा 70 हे सगळे आसा पळय ते आसा पळय आमी पळयला ते सगळे। आनी थंय आतां पळय असो म्हालो वयता थंय त्या म्हाल वयता पूण आतां ते आमी तांकां सांगलां सगळे रिपेर करात। आमी आतां टेंडर काडपाक लायला आनी ऑलरेडी लेटर गेला न्हू हेका गेला PWD गेला आनी PWD सगळे ते करतले आनी आमकां बेगीन अर्जंट करून दी सांगला। ओके 2-3 म्हयने भितर पावसा पयलीं जातलें सगळें हें करा। कारण हें जें आसा हें लोकांची जेवणाची वस्तू ती भिजूंक जायना काय जायना ताका लागून आमी काळजी घेता। आनी कितें जाय तुमकां? येत्या 2 वर्षात पणजीला सोलार सिटी म्हणून घोषित करण्याचं उद्दिष्ट आम्ही समोर ठेवलंय असं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी म्हटलंय। पणजी शहरासाठी 80 मेगावॅट वीजची गरज आहे। नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि गोवा ऊर्जा विकास संस्था यांचा हा उपक्रम आहे। शाश्वत उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सोलर पॅनल बसवणं आवश्यक आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। एनर्जी आणि गॅडा या दोघांच्या वतीन आम्ही पणजे सिटी ही सोलार सिटी डिक्लेअर करपाची थारायलें आनी 80 मेगावॅट ही पणजेची रिक्वायरमेंट आसा ऑल टुगेदर। आनी पणजे सिटी जर आमकां पुराय सोलार करपाक जाय आसत जाल्यार लोकांचें सहकार्य जाय। गव्हर्मेंट बिल्डिंग्स आनी लोकांनी आपलो रूफ टॉप जर सोलार केलो जाल्यारूच आमकां पणजे सिटी सोलार जावंक शकतली।
आमी अल्टरनेटीव सजेस्ट केला म्हणजे जे फॉर एक्झाम्पल द बिझनेसमॅन जे आसा फॉर एक्झाम्पल द कॅसिनो व्हडले बिझनेसमॅन तेच्यांनी भायर सोलार पॅनल लावचे आनी ताज्या वयल्यान आमी तांकां एनर्जी हांगा ट्रान्सफर करतले. इन शॉर्ट आमकां थोड्या दिसा भितर पणजे सिटी सोलार सिटी म्हणजे 80 मेगावॅट्स पावर जनरेट ऑन सोलार ही इदर डायरेक्टली ऑन देर रूफ अदरवायज समवेर ते सोलार पॅनल ते घालतले त्याचेर करून आमकां 80 मेगावॅट जनरेट करपाक जाय. त्या खातीर बींग अ गेडा चेअरमॅन म्हाका खूब खोस भोगता की आज आमी हो जो म्हणजे रथ म्हणपाक काय हरकत ना हो रथ पणजेन अवेरनेसा खातीर सोलार पावर घेवची हेज्या अवेरनेसा खातीर आमी रथ जो आसा हो सगळ्या पणजेन आनी बाकीच्या सगळ्या परिसरात आमी पळोवन अवेरनेस करतले आनी हाजी सबसिडी जी आसा 40% गव्हर्मेंट ऑफ इंडिया सबसिडी दिता, 10% गव्हर्मेंट ऑफ गोवा सबसिडी दिता एज अ बेंचमार्क रेट. म्हणजे फॉर एक्झाम्पल द बेंचमार्क रेट म्हणजे 1 लाख रुपया आसलो जाल्यार ताका 50,000 रुपया एप्रॉक्सिमेटली हे ताका फायदो मेळटलो. आनी इन फ्युचर आमकां जशें म्हटलां की गोवा ग्रीन एनर्जी खातीर वचपाक जाय. म्हाका दिसता सगळ्यांनी सहकार्य करीत जाल्यार पयली स्टेप पणजेंतली कॅपिटल सिटी आमी सोलार करपाक शकतले. ताका लागून आमचे पणजेचे आमदार रेव्हेन्यू मिनिस्टर बाबूश मोन्सरात, पणजेची महानगरपालिका ह्या सगळ्यांनी इनिशिएटीव घेतल्या. पणजेंत आसलेल्यो आमच्यो वेगवेगळ्यो गव्हर्मेंट्यो बिल्डिंगो हाजेरूय बी आनी आतां जे नवीन कोण येता तांकां आमी सोलार एनर्जी वचपा खातीर आमी तांकां फोर्स करतले की तेंच्यांनी सस्टेनेबल गोल अचीव करपा खातीर सोलार एनर्जी जी आसा ही येवप गरजेचें. केव्हा पर्यंत टार्गेट केव्हा पर्यंत करणार? टार्गेट इज 80 मेगावॅट तब तक 2 वर्साच्या भितर आमकां 80 मेगावॅट टार्गेट हे सोलारा उत्पादन पुराय करपाक. Under this scheme, we will identify big buildings where solar panels will be installed, and we have the target of installing 80 megawatt of power generation capacity within the city of Panjim. So GEDA will drive this project with a team which they have of technical experts, and this is a push from Government of India to achieve our sustainable development goals, for which our Honorable Chief Minister has taken big lead across the country as far as achievement in sustainable development goals are concerned. Goa is leading, and this project in Panjim city under the leadership of our Honorable Chief Minister and Honorable Minister Revenue on MLA Panji, GEDA will achieve this goal of installing 80 megawatt of solar power generation capacity in city in next 2 years. पंचायतीतील पंच सदस्य स्वखर्चाने लोकांची कामं करतायत. या पार्श्वभूमीवर पंचांनी पगारवाढ देण्याची मागणी केली आहे. प्रशासन तुमच्या दारी या कार्यक्रमात मंत्री रवी नाईकांकडे ही पगारवाढीची मागणी आली आहे. सर, माझे नाव सुशांत गोळेकर, हांव पंच मेंबर मेरसे. सर, तर तुमचे डबल इंजिन सरकार सर आसा. आतां पयलींसून आमचे पंच मेंबर आसा, आमचे सरपंच आसा, तिका ही कितें सॅलरीज मेळटा खूब कमी आसा. तेन्ना हांव मागता तुमचे डबल इंजिन सरकारा कडेन एक डबल सॅलरी करची. थँक्यू. आम्ही सजेशन करता गव्हर्मेंटाक की त्यांची सॅलरी आहा ती डबल करची आणि त्यांची कामय आहा ते डबल करची. कामाक जर आसा कामाक आसा. थँक्यू सर. जावं कितें फ्लोट असले आनी कितें असले जाल्यार सगळे खंयचे पयशे आतां आमी सुद्दां आतां आमच्या खर्चाचे पॉकेटांचे पेट्रोल घालून आमी सगळे प्रोग्राम आतां इलेक्शन जाल्यार प्रोग्रामूच चालू आहा. आमच्या बोल्सांचे पयशे म्हणून आमी येता, पूण हे कॉम्पेन्सेशन काय गावना हेचो विचार करचो. थँक्यू. आम्ही येता सरकारान पण आता बजेट ऑलरेडी बघ तयार झालं असतं हे महिन्या बजेट हेच महिन्या बजेटाच्या आत ऑलरेडी बघ तयार झालं पळयता विचार ना हांव हे दिता सेशन दिता हे सेशन येयलो की तेंचे ह्या सगळे आधी हय वाडोवपाक. जानेवारी फेब्रुवारी दक्षिण गोव्यात अपघाती मृतांची संख्यात वाढ झाली आहे. या वर्षात 28 अपघाती मृत्यूंची प्रकरणं नोंद झाली असून 11,040 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केल्याच असल्याचे दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अभिषेक धनिया यांनी म्हटलंय. दक्षिण गोव्यात गेल्या वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात अपघाती मृत्यूची 18 प्रकरणं तर इतर अपघातांची 26 प्रकरणं घडली होती. यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात अपघाती मृत्यूची 28 प्रकरणं तर इतर अपघातांची 27 प्रकरणं नोंद झाली आहेत.
याशिवाय गेल्या वर्षी मोटार वाहन कायद्याअंतर्गत 9,189 प्रकरणं नोंद झाली होती. यावेळी 11,040 प्रकरणे नोंद करण्यात आली आहेत, अशी माहिती दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अभिषेक धनिया यांनी दिली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यांचा विचार करता गेल्या वर्षी भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत 313 प्रकरणं घडली होती. त्यातील 284 प्रकरणांचा शोध पूर्ण झालाय. यावर्षी 155 प्रकरणं नोंद झाली असून 130 प्रकरणांचा तपास पूर्ण झालाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 50% गुन्हे कमी झाले आहेत. जुगार, NDPS अशा मायनर ॲक्टचा विचार करता गेल्या वर्षी 131 प्रकरणं होती. यावर्षी 161 प्रकरणं नोंद करण्यात आली असून 152 प्रकरणांचा तपास पूर्ण झालाय. याशिवाय प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत 182 जणांवर गुन्हे नोंद केले. गेल्या वर्षी ही संख्या 162 होती. गेल्या 2 महिन्यात फूट पेट्रोलिंग व फ्लॅग मार्च 94 ठिकाणी करण्यात आले असून 71 पोलिसांकडून जनजागृती करण्यात आली आहे. प्रयास उपक्रमाअंतर्गत 10 ठिकाणी कार्यक्रमांतून जनजागृती करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 2,736 भाडेकरूंची पडताळणी झाली होती. यावर्षी 4,830 जणांची कागदपत्रे पडताळणी करण्यात आली आहे. लोकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी दर शनिवारी समाधान हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. अशा प्रकारे एकूण 82 कार्यक्रम करण्यात आले आहेत. याशिवाय वाहतुकी संदर्भात 19, गुन्ह्यांसंदर्भात 16 व ड्रग्ज संदर्भात 14 कार्यक्रम घेण्यात आले आहेत. दक्षिण गोव्यात 101 सराईत गुन्हेगार नोंद असून त्यापैकी 2 मृत्यू झालाय. 2 महिन्यात 89 जणांची तपासणी पूर्ण झाली आहे. 4 पत्ता नाही. 4 न्यायालयीन कोठडीत आहेत तर 2 राज्याबाहेर आहेत. 2022 नंतर अटकेनंतर जामिनावर सुटलेल्या 386 जणांवर लक्ष ठेवण्यात आलंय. त्यातील 4 गुन्हे केल्याचं दिसून आल्यावर त्यांचा जामीन रद्द करून त्यांना अटक करण्यात आली आहे. वाहन चोरी, चेन चोरी अशा घटना होणारी 16 ठिकाणं शोधण्यात आली असून तेथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. एक्सीडेंट जो कि काफ़ी इसका इशू रहा है. एक्सीडेंट के टोटल लास्ट ईयर हमारे 92 केसेस रहे हैं और जो फेटल एक्सीडेंट थे, और नॉन फेटल हमारे 162 केसेस रहे हैं. इसकी अगर एनालिसिस करेंगे तो आप देखेंगे जो नंबर ऑफ विक्टिम, इसमें जो साइजेबल नंबर है वो है हमारे 2 व्हीलर्स का, यानी कि 64 हमारे ऐसे केसेस है जिसमें 2 व्हीलर है जिसमें विक्टिम है, और नॉन फेटल में 153. अगर आप परसेंटेज में देखेंगे तो 60% ऑफ द केसेस जिसमें फेटल एक्सीडेंट हुआ है उसमें विक्टिम इज़ 2 व्हीलर. ऐसे ही जो अदर एक्सीडेंट हैं उसमें 66% ऐसे 2 व्हीलर्स हैं हु आर विक्टिम. इसके बाद नेक्स्ट आता है पेडिस्ट्रियंस जो कि 26% फेटल एक्सीडेंट में है और नॉन फेटल में 18% है. उसके बाद 4 व्हीलर हैं 11% और नॉन फेटल में 12%. जो नंबर ऑफ केसेस अगर आप इसका डे एंड नाइट में करेंगे, यानी कि रात में ज़्यादा होते हैं या दिन में ज़्यादा, तो इसको हमने 7 AM to 7 PM में बाइफरकेट करके देखा. तो फेटल एक्सीडेंट जो है हमारे डे में 56% हो रहे हैं साउथ गोवा में और 43% हो रहे हैं हमारे नाइट में, और नॉन फेटल केसेस जो हैं वो 66% हमारे डे में हो रहे हैं और रात में 33%. इसका जो बाइफरकेशन है वो है 7 AM to 7 PM. ऐसे जो रात के केसेस हैं वो 7 PM to 7 AM. अगर अब इनको हाईवे और इंटरनल रोड्स, जैसे कि नॉर्मली हमने देखा है कि हाईवे पे ज़्यादा हो रहे हैं या इंटरनल रोड्स जो हमारे लोकल स्टेट रोड्स हैं, तो हाईवे पे हमने देखा है कि 50% जो फेटल केसेस है 50% केसेस हाईवे पे हो रहे हैं और 50% केसेस हमारे इंटरनल रोड पे. तो यानी कि दोनों ही एरियाज़ में इम्प्रूवमेंट की बहुत ज़्यादा गुंजाइश है. ऐसा नहीं है कि हाईवेज़ पे ही प्रॉब्लम है या फिर ऐसा नहीं है कि सिर्फ इंटरनल रोड जो लोकल रोड्स हैं वहाँ पर प्रॉब्लम है. ये मैं फेटल का बता रहा हूँ. अगर आप नॉन फेटल केसेस देखेंगे वो भी मोर और लेस 54% ऐसे केसेस हैं जो हाईवे पे हैं और 45% ऐसे केसेस हैं जो इंटरनल रोड्स के एक्सीडेंट के केसेस हमारे हुए हैं. जनजागृती व सतर्कता बाळगल्यासच फसवणुकीचं प्रमाण कमी होऊ शकतं. फसवे कॉल्स केले जातात. ऑनलाईन लिंक ओपन करण्यास सांगण्यात येतं. समाज माध्यमांवर फेक अकाउंट्स उघडून दुसराच क्रमांक मॉफ करत फसवणूक केली जाते. पोलिसांकडून वारंवार जारी करण्यात येणारे इशारे गंभीरपणे घ्यावेत आणि इतरांनाही जागृत करावं, जेणेकरून फसवणुकीचे प्रमाण कमी होतील. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. मार्केटमधील अतिक्रमणामुळे शिवोली येथील वाहतुकीस त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे स्थानिक संतप्त बनलेत. नेमका हा प्रकार काय आहे पाहूयात. राज्यात मागील काही दिवसांपासून रस्त्याच्या शेजारील अतिक्रमणाचे प्रकार वाढले आहेत. राज्यातील अनेक शहरांमध्ये वाहतूक कोंडी होते, ती मार्केटच्या अतिक्रमणामुळेच. लोक व्यापार करण्यासाठी बाजारात येतात आणि जागा आहे तिथंच आपलं बस्तान मांडतात. या कारणास्तव मार्केटची व्यवस्था बिघडते.
शिवोलीतही असंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय. शिवोली मार्केटमधील अतिक्रमणामुळे शिवोलीत वाहतुकीला त्रास सहन करावा लागतोय. तो आमचो शिवोली मार्केटाचो आमचे हे शिवोली जे मार्केट आसा ह्या मार्केटान एका टायमाक एक दिगंबर आगारवाडेकर म्हणून सरपंच आसलो आनी ह्या सरपंचान टू व्हिलरी पार्क करपाक एक मार्किंग केल्लें दोनशे सायडीन. इकडे एक आमलेटीचो गाडो आसा ते सायडीन परत ते चोडणकाराचे बार आहा ते सायडीन आनी ताका मार्किंग करून टू व्हिलरी जवळ जवळ 100 पार्क जाता अशें पार्किंग केल्लें. तर आज जे सरपंच आसा त्या सरपंचान ते परत कित्याक करूंक ना आनी गाडयो ज्यो टू व्हिलरी सकाळच्या टायमार ज्यो लागता नुस्त्याक त्यो कमीत कमी 1000 लागता. तर त्यो गाडयो जर समजा थंय लागना जाल्यार येवपा वचपाची लोकांची खूब कुचंबणा जाता. तर त्याच पद्दती प्रमाणे काही महिला ह्या रस्त्या कडेन भाजी घेवन बसता सोंप्याकार येता सोंप्याक येता वयता ताका तें पडलेलें ना ताका लागायना. तर जी पंचायत आहा किंवा पंचायतीचो वॉर्ड मेंबर आहा तेणी त्यो महिला बसता येदान कदाचित समजा गाडी येयली आनी गाडयेचो ब्रेक लागूंक ना आनी जर समजा ती गाडी कोणाची ती 1-2 महिला थंय नेल्यो जाल्यार ताका जबाबदार कोण आसतलो? पंचायत आसतली, स्वताकार आसतलो काय आमचो आमदार आसतलो? ताचो विचार करून त्यो महिला ज्यो बसता तांकां एक कायदेशीर पद्दतीन सारकी ती जागा पंचायतीन दिवची. त्याच पद्दती प्रमाणे थंय कशी कोणी तरी गुन्हे घातले आयज 2 काय 3 वर्सां जाली आनी कोणी झोपडेकारांना ताब्यात घातल्या ताका कितके वर्सां जाली. तर ते झोपडे जातले काडचे ते गुन्हे काडचे. तर ज्यो महिला भाजी घेवन येता पद्दतचे येता मोर्जेचे येता तिकडले खूब लोक येतात तर तांकां लागून आमकां शिवरकारांक ताजी भाजी मेळटा. तर तेंची बसपाची जी सोय आहा ती तेणी करची. तर वार्ता गोव्याची मध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. पाहत रहा गोंद वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं देणं मराठीचं.